जीवाची सिद्धीच होत नाही महाराज. आणि तोच परमात्मा हे विश्वरूपानं नटलेला असल्यामुळं त्याच्यात वेगळं काय नाही महाराज. आणि ही एकदा दृष्टी आली की आपल्या ठिकाणचा एक भेद निवृत्त होतो महाराज. आणि भेद निवृत्त झाल्याशिवाय महाराज तुमचा आमचा अनुकूल प्रतिकूल जात नाही हो. कुठं घोटाळा होतोय बघा. भेदात अनुकूल प्रतिकूल निर्माण होतं महाराज. आणि त्या अनुकूल प्रतिकूल निर्माण झाल्यामुळं एकाची पूजा होती आणि एकाचा होतोय ना. मग पूजा जरी केली तरी तुमचं पुण्य होणारच आणि द्वेष केला तरी पाप होणारच. पुण्य जरी केलं तरी जन्माला जावं लागणार आहे आणि पाप जरी केलं तरी जन्माला जावं लागणार. नाही, पाप पुण्य तुमचं तयार झालं एकदा की कुठं नाही कुठं तरी तुम्हाला जन्माला जावावं लागणार आहे महाराज. आणि मग जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. म्हणून हा भेद जो आहे महाराज तो काल्पनिक भेद आहे, स्वरूपात भेद नाही. आणि ही अशी प्रतिती येऊन जे तुमचं जीवन जगतं महाराज त्यालाच जीवनमुक्त पुरुष किंवा भक्त म्हटले. भक्त 80 जाना जे देही उदास गेल्या अशा पास निवरण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. कारण का त्यांना देवाशिवाय दुसरं काय नाहीच महाराज. का दृष्टी आलेली असते महाराज. तुम्हा आम्हाला दिल्या विश्वात चराचरात देवाशिवाय काय नाही. आमचं काय बिघाडलंय? आमची दृष्टी बिघाडली महाराज. सूर्य दोन आहेत आमच्या डोळ्याला कुठेतरी असं दाबलंय म्हणून चंद्र सूर्य दोन दिसतात. ते डोळ्याचा दोष आहे महाराज. दर्पणीची दिशे म्हटले ना हा एकच दर्पणामुळे वाटायलेलं आहे. अंतकरण उपाधीमुळे महाराज आपल्याला हे वाटायलेले पण हा आधार आहे. हो काय दुसरं आहे? अरे विचार कर, जरी तुम्हाला प्रतिबिंब दिसायला असलं तरी महाराज बिंबच आहे. बिंबमन्यपणा देखील नाही तिथं, मूकच आहे. बिंबमन्यपणा देखील अडचणीत आणतोय. कारण का प्रतिबिंब सापेक्ष जे बिंबमन्य आहे ते मूकच आहे. ते तुमचं बिंब बी झालेलं नाही, प्रतिबिंब झालं नाही. त्याला मन्यपणा आला, बिंबमन्यपणा प्रतिबिंब ह्याच्यामुळं. तो सजीव झालेलाच नाही आहे, तो देवच आहे महाराज. फक्त उपाधी संबंधानं मानलेला आहे महाराज. आणि उपाधीचा एकदा बाद झाला ना आहे ती तेच आहे. उपाधीच्या अगोदर तेच आहे. उपाधी आली तरी त्या संबंधानं तेच आहे आणि उपाधी गेली तरी तेच आहे महाराज. तसं चराचराचं अधिष्ठान परमात्माच आहे. आधार रूपानं तोच आहे आणि अधिष्ठान रूपानं तोच आहे. काय दादा? आधार रूपानं सामान्य रूपानं तोच आहे आणि उपाधी कुठेतरी मांडली तरी त्याला अधिष्ठान म्हटले महाराज. अधिष्ठान हे तोच आहे आणि आधार ही तोच आहे. आणि आद्यस तरी कुठे वेगळा आहे महाराज? कारण का आद्यसाला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. अरे दोरी नसती तर सर्पाची प्रतीती झाली नसती. तसं या जगतातलं सत्स्वरूप तेवढं काढा प्रतीतीची येणार नाही महाराज. सत 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 कुणाचं आहे ते महाराज? सत्सत्ता कुणाची आहे महाराज? त्याचीच आहे. जरी नाही कळालं तर महाराज रजुरूपानं सर्परूपानं भासलं तरी ती रजूच आहे. तसं जगरूपानं भासलं तरी सत्ताधारी कोण आहे? तोच आहे महाराज. सत्स्वरूपानं आहे म्हणून त्याची प्रतीती येते चित्रूपानं. बरोबर आहे का? सत आहे म्हणूनच चित्तनं त्याची प्रतीती येते महाराज. आणि म्हणून या विश्वात मानलेले 5 घटक आहेत. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. अस्ति 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 सर्वात आहे, त्याचा अन्वय आहे. आणि सर्व भासत आहे म्हणजे ज्ञान स्वरूपात आहे. आणि प्रिय आहे म्हणून तरी आपण एका जागी बसलोय. जरी काय आत असलं तरी प्रिय आहे. असं ना तिकडे आनंदानं येतंय प्रिय आहे महाराज. मग दगडधोंड असून सगळे अस्थिरूपानं आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. भासतंय ना. ज्या अर्थी भासते ते अस्ति असल्याशिवाय भासत नाही महाराज. रज्जू नसती तर सर्प तुम्हाला भासलाच नसता महाराज. आता विपरीत रूपाने भासतो म्हणून तिथं भ्रम मानलाय. तसं आपल्याला देवच आहे पण विपरीत रूपाने जगरूपाने वाटायला म्हणून भ्रमाची मानायला आले. नाही तर भ्रम तरी कुठे सिद्ध होतोय महाराज. भ्रमाची कल्पना तुमच्या आमच्या ह्या समजुतीसाठी केली आहे. नाहीतर भ्रमाची सिद्धी होते महाराज. कुठं सूर्याच्या ठिकाणी अंधकार आहे महाराज, तसं स्वरूपाच्या ठिकाणी भ्रम व्हायला अज्ञान असायला पाहिजे महाराज. अरे बाबा मला काय कळत नाही, कळतंय ना. ज्ञान आहे का अज्ञान आहे हो?
आता कळत नाही एवढं कळवून घे झालं, मग कुठेतरी तू कळवून घ्यायला जाशील. कारण का कळत नाही हे कळावं महाराज, एवढं सोपं नाही महाराज. पण कळत नाही हेही कळणं आत्यंतिक, कळत नाही तेही कळत नाही त्याचं नाव जीव आहे. कळत नाही पण कळलंय त्याचं नाव साधक आहे. आणि कळण्या न कळण्या अतीत आहे त्याला कळण्याचं सिद्ध पुरुष म्हणायचं. आणि म्हणून परमार्थात जर तुमच्या दृष्टीचा बदल झाला तर देव हुडकाय जायची काही गरज नाही महाराज. म्हणून अलंकार दृष्टी जावावी आणि सुवर्ण दृष्टी यावी. माऊलीने काय ओवी घातली बघा, सोन्याचे मणी केले कसे घातले, सोन्याच्या सुती ओविले तैशे मी जग धरले आत बाहेर महाराज. आत बाहेर सोन्याचं सूत केलंय, सोन्याचे मणी केले आणि त्यातच ते ओवलंय. तसं मीच या जगताला धारण करणारा मीच आहे, मणीही मीच केले आणि आत बाहेर धारण केले ती मीच. कारण का स्थूल ध्यानात केली पंचमहाभूताचं जरी असलं तरी त्या पंचमहाभूताला स्वतंत्र सत्ता जरी पंचीकरण झालेलं असलं मानलेलं असलं तरी भूतही स्वतंत्र नाहीत महाराज. तिथं कार्यकारण भाव दावून दिलेला आहे. मानायला तुम्ही म्हणून त्याच परमात्म्याच्या ठिकाणी एक कोणतरी मानावं लागलं, बरोबर आहे. आणि ती मानत असताना कशी मानली महाराज, स्वतःहून विलक्षण. बरं कुठं मानली, कुणाच्या ठिकाणी मानली, मानायची तर कुठं मानायची महाराज, म्हणजे स्वाश्रय आणि स्वविषय म्हटले. आश्रय ही तोच आहे आणि विषय तरी कुणाला केलं महाराज, त्यालाच केलं महाराज. स्वप्नाचा दृष्टांत घ्या, त्याला सुंदर लागतोय, स्वप्नाचा दृष्टांत सुंदर लागतोय महाराज. त्याच्यावर राहिली त्याचाच आश्रय केला आणि विषय तरी कुणाला केला, त्यालाच केला महाराज. म्हणजे वेगळं काय झालेलं नाही महाराज. तोच परमात्मा या विश्वरूपानं नटलेला आहे महाराज. सोनं जसं अलंकार रूपानं नटलेलं आहे, पाणी जसं तरंग रूपानं नटलेलं आहे, तसं परमात्माच्या या विश्वरूपानं नटलेलं आहे. पण ही संतांची प्रतीती आहे महाराज. होय दादा, पण पटना झाले ना. अहो तेच सत्य आहे ना. परिचयात तुम्ही कितीही महाराज उलटा पालती करा महाराज, बरं परिचय नाही, स्वरूपानं नाही, पण आपण मानले ना. येणं जाणं आहे, सुख दुःख आहे, उच्च नीट कनिष्ठ भाव आहे, ते परिचयात आहे, व्यापकात नाही महाराज. अरे व्यापकाला दुसरं हे बघ तिथं उच्च नीच कनिष्ठ भाव व्हायला भेद असावा लागतो ना. व्यापकात भेद नाही. येणं जाणं तरी कुठं होतं महाराज, परिचयात होतं. व्यापकात येणं नाही, जाणं नाही, भेद नाही, काय करावं लागत नाही. सदा सर्व काळ तोच आहे महाराज. म्हणून अवघेची त्रैलोक्ये आनंदाची आता चरणी जगन्नाथा, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्थ एका जनार्दनी. काय वाटलंय बघा तिथे, एकपणे चैतन्याची शोभा शोभत अशी महाराज. तोच एकपणाने या शोभेला शोभतोय महाराज. ज्ञानदेवाने ज्योतीची निजी ज्योती ती मूर्ती उभी विटेवरी. बघा त्याने देवाचं स्वरूप सांगितले आणि त्यातनं आपलंही सांगितले महाराज. म्हणजे देव आपल्याहून वेगळा नाही महाराज. कारण का माया प्रधानांना जरी उपादान कारण असलं तर उपादान कारण वेगळं नाही. मातीचा जसा त्या ह्याच्यात प्रवेश आहे घटात, अनेक रांजण काय असलं तरी मातीच आहे ना, तसं नाना प्रकारचं जरी दिसत असलं तरी सर्व तोच हे नटलेला आहे. कारण का पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्वाच्या पुढे जलतत्व आहे, जलतत्वाच्या पुढे अग्नितत्व आहे, अग्नितत्वाच्या पुढे वायुतत्व आहे. ते एक एकाहून महाराज कार्यकारण भाव आहे, सूक्ष्म आणि व्यापक आहे. म्हणून ती त्याच्यात सामावतो, ते त्याच्यात सामावतं महाराज. वायुतत्व आकाश रूप आहे, आकाश हे मायेचं कार्य आहे, माया प्रधान आहे. अष्टदा प्रकृती आहे, अष्टदा प्रकृती प्रधान आहे, प्रधान हे महत्त्व आहे. महत्त्वाविषयी गेले की सर्वाचा काय होतो, बाद होतो, ते राहतं. कारण का तिथं काय नाही, तिथं काय नाही महाराज. मग झालं तर आता तोच तो झाला, नाहीतर तिथं यातलं काय नाही. तो सर्वात आहे, तो सर्वात आहे, पण त्याच्यात मात्र यातलं काय नाही महाराज.
अलंकारात सोनं आहे, पण सोन्यात आता दिसायला तर सोन्याशिवाय नाहीत, पण त्याच्यात नाहीत. कारण का स्वरूपात काय झालेलं अहो न झाला प्रपंच म्हटलंय, झालेलं नाही. मानायला लागला म्हणून काही सांगायची पाळी आली तुम्हा मला, नाहीतर काय सांगायची गरज आहे महाराज. वास्तविक सांगायची गरज पडूच नव्हती, पाळी यायला नको होती महाराज. पण आपण खाली आलोय आता महाराज, आणि खाली आलोय म्हणून आता तिथे जाग्याला न्यायचं आहे महाराज. आणि संतांचं मोठं काम आहे, म्हणून तुम्हाला मला अनुभव घेऊन सांगायला आलेत ते महाराज. अरे देव तसा नाही, देव येण्या जाण्याचा विषय नाही, तो टाकण्याचा विषय नाही, देव वेगळा नाही, देव तुम्हीच आहे सा. कारण का वेगळा देव मानला की तो दुःखाला कारणीभूत आहे का नाही. मग तो देव तुम्हाला त्रास देतो, काल बसा वर उठा, इकडे जावा तिकडे जावा, हे करा ते करा. फिरायला चालू आहे का नाही, तुका म्हणे फिरे. कवा कवा होईल महाराज ते. अरे देवदेव का फिरची काय म्हटलंय, तो अभंग आहे बघा सुंदर. निज देवाशी देवा नाही रूप, देवा नाही ठाव कुठे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित करा त्याची सेवा. हा देव आहे तुमचा आमचा. म्हणजे देवाला कुठे हुडकायला जायची गरज नाही, पण आमचं देवदेव करायचं थांबलेलं नाही. पण करावं देवदेव, पण असं म्हणून करावं महाराज, ते भूषणात काय. देवाला जाणून घेऊन देवाची पूजा जी आहे महाराज, हा त्यानं सांगितलं महाराज, त्यानं बघील ते माझं दर्शन आहे. तू जे काय करील ती माझी पूजा आहे, तू काय बोलेल ती माझा जप आहे महाराज. तो काय चालेल ती माझी यात्रा आहे महाराज. भगवंताचे उद्गार आहेत महाराज. आणि ही अनुभूतीतली महाराज हे आहे. आणि अनुभव एकदा आला ना की आपल्या ठिकाणचा भेद निवृत्त होतो महाराज. आपल्याला भेद हा नाडायला आलाय महाराज, आणि त्याच्यामुळे अनुकूल प्रतिकूल निर्माण होतं. आणि भजन करून देखील भजन ते बोलू नाही येतं महाराज. कारण का भजन हे महाराज कल्याणकारक आहे महाराज. भजन हे कल्याणकारक आहे. पण इथं जर आपण शेड्डू मारून जायला लागलो तर त्याच्यासारखं तेच महाराज, त्याच्यासारखं तेच आहे. म्हणून जाणून परमात्म्याचं भजन करणं, परमार्थ करणं अत्यंतिक महत्वाचं आहे. गुरुजींची नेहमी ताकीद, जगाच्या पाठीमागे लागू नका म्हणले. मला सांगितले तराडकी बंद करा, कारण का घाण बाहेर नाही. कुठं आहे, हात आहे. मग आपण सुधारणा कुठं करायची हो दादा, तुमच्यात करायची का आमच्यात. आम्ही लोकांना सुधाराय करायला लागलो. अरे तू सुधार, आणि प्रत्येकानं जर आपण सुधारायची एक घेतली दीक्षा घेतली, आपण सांभाळून राहा बाबा. काय जग सुधारायला वेळ लागलो हो. आणि नाही आपण सुधारता दुसऱ्याला हे तुझं बघ म्हणतात, तुझा अगोदर काय आहे ते बघ. कारण का घाण दिसती ती बाहेर नाही. आमचं काय चाललंय महाराज, पिशवी धुयाची चांगली सोड्यानं आणि सकाळी उठून गावातली घाण गोळा करी जायची. नाही चालत हो. लोकांचे दोष दिसतातच कसं तुम्हाला महाराज, हा प्रश्न आहे महाराज. लोकात दोष नाहीत. हे का व्हायलेलं आहे, तर यथार्थ देवाचं दर्शन होईना झाले, आत्मदर्शन होईना झाले महाराज. म्हणून याच्यासाठी साधना सांगितलं महाराज. श्रवण करा, मनन करा, ध्यास करा महाराज. तुम्ही ध्यानाला बसा महाराज. ध्यानाचे 3 प्रकार सांगितल्यात, ज्ञानाचे राहून द्यात. ध्येयानुसार ध्यान सांगितले, प्रतीक ध्यान सांगितले, आणि अंग्रह ध्यान सांगितले. आत्मानात्म विचार तिथं सांगितला. आणि मूर्ती समोर ठेवा तुम्ही, जरा बघा सकाळी उठून सुंदर देवाला पूजा. देवाला सुंदर पूजा, आणि 1-5 मिनिटं बसा त्याला ठेवून समोर. हळूहळू दृष्टी ठेवा तिथं, आणि बारीक करीत आणा. आत झाली तर मग देवाचं दर्शन होईल का बायको दर्शन होईल. मात्र त्यावेळेस तिला तिथे येऊ द्यायची नाही, नाहीतर तिनं काम लावलेलंच असतंय. ध्यान लावा, पूजा करा, वाचा कर, दूध चुलीवरलं सांभाळा, होय ना काय.
मग आता त्या तिच्या दुधाकडे बघायचं का मूर्तीकडे बघायचं? हा, तिच्या मूर्तीकडे बघायचं. मग डोळं झाकलं का नाही, ती वाट केलेलंच दिसती. तिने वाट करून सगळे दुधाला सांभाळा म्हणून. मग आमचं झोपलेलं देखील तेच होते महाराज. आणि असं जर केलं महाराज तर खरोखर त्याचं आत्मदर्शन होते महाराज. कारण का अंतर्यामी कोण आहे? सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे ऐशी बुद्धिस्फुरी हरनिशी ती वस्तू का. आणि याच्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी सांगतोय नाही, म्हणजे शास्त्रानं सांगितलंय. परीक्षित राजा ज्यावेळी गर्भात होता उत्तराचा, होय ना का, अभिमन्यूचा पुत्र, त्या अश्वत्थामानं एक विडाच उचललेला होता किंवा मनाचा संकल्प केलेला होता, पांडवांचा वंश देखील राखायचा नाही म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं महाराज. पण हा अस्त्राचा शस्त्राचा देखील बाबा आहे नाही. आणि ह्याला काय कोणी सांगावं लागतं का महाराज? संरक्षण करता तो आहे ना, सांभाळ करणारा तो आहे ना. आणि मग तिथं त्या गर्भात धक्का लागू नये म्हणून लहान असं अंगठ्यावर रूप धारण करून सुंदर सुदर्शचक्र हातात घेऊन चतुर्भुज मूर्ती ती त्या गर्भाच्या भोवत्याने फिरत होती महाराज. बरोबर आहे ना काय? आणि तिथे तिथं दर्शन झालेलं महाराज. ते बाहेर आले टक टक बघत होतं ते कुठं आहे म्हणून. कारण हे आमचं सगळं मकुटही असलं. आता तिथं ते दर्शन आहे का? नाही महाराज. पण ते दर्शन बघत होतो म्हणून तो परीक्षा करत होता त्याची महाराज. तसं जर तुम्हाला जर ते दर्शन झालं महाराज तर बाहेर देव बघा म्हणायची काय गरज. कारण का अंतःकरणाचा स्वभाव आहे. एका विषयाला एकदा त्याने ग्रहण केलं ना, तो विषय बाजूला जाऊ शकत नाही महाराज. पण याच्यासाठी आपल्याला तुम्हाला साधना करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि साधना करून जर आपण त्या पैलतीरावर गेलो तर देव वेगळा आणायची काय गरज नाही. समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची महाराज. ज्ञानाखंडही सांगितलंय, भक्तिखंडही सांगितलंय महाराज. कारण का कार्यकारणाखंडही सांगितलंय आणि आदी अधिष्ठानाखंडही तोच ह्या विश्वाला कारणही तोच आहे, अधिष्ठानही तोच आहे. आणि सगळं जे दिसणार आहे आधीच आहे. आधीचा पदार्थ अधिष्ठान रूप असतो किंवा कार्य असतं ते कारण स्वरूपानं असतं. तोच ह्या जगताला अधिष्ठान रूपानं आहे महाराज. आणि तोच हे विश्व रटलेलं आहे महाराज. फक्त ती दृष्टी येणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि दृष्टी येण्यासाठी आपल्याला कुठेतरी अभ्यास करावा लागणार आहे. किती वेळ झाली आहे बघा, कसं कसं आहे. 15 मिनिटं आहेत काय? चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे महाराज. आणि याच्यासाठी महाराज आपल्याला कुठंतरी संतांच्या सभेत जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का ही दृष्टी देणारे कोण आहेत महाराज? संत महात्मे आहेत महाराज. आणि म्हणून त्याच्यासाठी ह्या सगळ्या योजना आहेत महाराज. या निमित्तानं कोणतरी महात्मा येईल, तो मला ही शिकवण दिली महाराज. कारण का संतांच्या ठिकाणी महाराज देवाची जागृती करणं, आत्मजागृती करणं, अनुभव सांगणं हे त्यांचं काय आहे? कर्तव्य. जीवाला जागृती देणं हे त्यांचं काय महान कर्तव्य महाराज. त्यांच्यावर एक जबाबदारी आहे महाराज. काय जबाबदारी आहे? काय जबाबदारी आहे? शास्त्रावी जबाबदारी आणि संतांची जबाबदारी. जे कळत नाही ते कळवून देणं. बरोबर आहे ना काय? एक देवच कळत नाही आपल्याला, परमात्मा काय आहे कळत नाही महाराज. आणि तो कसा आहे महाराज हे कळवून देणे हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे महाराज. कारण का जीव कुठंतरी ह्या आभाषिक जगतात अडकलेला आहे महाराज. आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करतीसे आडवारा विश्वावास महाराज. आणि विश्व म्हणजे काय आहे याचं ते दर्शन करून देतात महाराज संत महात्मे. काय करून देतात? दर्शन करून देतात. किंवा आपल्या ठिकाणी जी अनादिकालाची जी कोण अविद्या म्हणून जी आहे ना, जीवदशेला आणणारी, तिचं दर्शन करून देतात. हे कार्य आहे त्यांना मान्य आहे, पण कार्य आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असायला पाहिजे. मग जीव काय करतो महाराज? कार्यातच कुठेतरी उलतापालती करतो. पण संत महात्मे काय करतात? मूळ कारणाकडे जातात महाराज. तिथं काय झालेलं नाही, पण याला वाटायला लागले ना त्या अर्थी इथं काहीतरी आता दोष झालेला आहे महाराज. आणि म्हणून ती कारणाची म्हणजे स्वरूपाच्या अज्ञानाची ओळख करून देतात महाराज. आणि स्वरूपाच्या ठिकाणी एकदा अज्ञान निवृत्त झालं ना, तुम्हाला दृष्टी नवीन घ्यायची काय गरज नाही महाराज. त्यावेळी देव कळण्याची दृष्टी येते महाराज. ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टीने देव काय होतो? कळतो. दिव्य दृष्टीने देव काय होतो? दिसतो. नामदेवराला देव दिसला था,
पण कळला नव्हता महाराज. दिसून दिसून नुसतं भागत नाही, दिसावा अगोदर पण तेवढ्या भागत नाही. आहे साहेब आहे, आलाय इथे दिसलाय, पण कोण साहेब माहिती नाही. साहेबाकडे तरी आपलं काम आहे, बरोबर आहे ना काय. मग ते साहेब ती साहेब ती ना अरे मगाशी सांगायचं नाही काय, थांब आता त्याला बोलवूया त्यात फोन करून, त्यांच्याकडे आमचं काम आहे. तसं देव कळावा, संत कळावेत महाराज. आणि कळल्यानंतर मग तिथे भाव ठरतो महाराज, आणि त्या भावापुटी तुमचं आमचं कार्य होतं महाराज. मग गोपीनाथ देव कळला का महाराज. आणि गोपींची जी सगळी भक्ती आहे किंवा संतांची जी भक्ती आहे ते देव कळून आहे का न कळून नाही हो. नामदेव रायांची बघा, ते ज्ञान गोरोबा त्या यशोबा खेचराकडे जायच्या अगोदरचे अभंग बघा, आणि तिथने पुढचे महाराज त्यांचे काय ते कसले अभंग म्हटले ते मला आता त्याचे काय हे नाही, पण तिथने पुढची त्यांचे गुरुच्या ह्याच्यातनं नाचू कीर्तनाच्या रंगाच्या अभंगाचं जरा चिंतन करा बघा तुम्ही. मला वाटतं मी सुरुवातीला इथं कुठंतरी ह्याला आलतो वास्तुशांतीला, आणि तो अभंग मी घेतला होता, तुम्हीच असेल ते. आता ते मला उगाच ध्यानात येते. महाराज अभंग चांगला सुटवलं सगळं, एक चरण राहिलं तर म्हणले आहे, आलं का लक्षात. हां आलं लक्षात, बरोबर आहे ना काय. संत एक आपल्याला दृष्टी देतात हो, लक्षात ठेवा. मानावं त्यांचं महाराज, त्यांचं काय करावं, कारण का संतांच्या अनुभवातून सांगणं आहे महाराज. आणि तुम्ही आम्ही काय करायचं महाराज, नुसतं ऐकत बसायचं नाही, निदान ऐकलं तरी बरंच आहे महाराज. ऐकून घ्यायची देखील आपल्याला सवय नाही. कळत नाही का कळवून घेत नाही होय दादा, कळत नाही का कळून. बायकोला विचारते 3दा, माझ्या ध्यानात राहत नाही बघ, नाही तरी टिप्पण करून दे म्हणते. तसं महाराजाकडे जाते का बघा टिप्पण करायला, महाराजाची काय गरज वाटत नाही महाराज. पण तुम्हाला बंधनातून सोडविल कोण, महात्मा सोडविल. देव देखील इथं सोडवू शकत नाही, तो देव नाही मग महात्मा आहे, कारण का त्याचं खातं वेगळं आहे. तुम्ही जे मागाल ते देतो तो, देशी घेशी तवा ऐसा अशी उद्धार म्हटले महाराज. मुठभर पोहे घेतलेच अगोदर, आणि मग सोन्याची नगरी दिलीच, चिंदी बांधून घेतलीच अगोदर, आणि द्रौपदीला साडी दिली किंवा झालाच म्हणूया, काय अडचण आहे महाराज. पण संतांचं तसं नाही महाराज. 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती महाराज. काही तुमच्याकडे त्यांची अपेक्षाच नाही महाराज, कारण का त्यांनी मिळवायचं जे मिळवलंय त्यात काही शिल्लकच राहिलेलं नाही महाराज. तुम्ही देणार ते हे महाराज खरं नाही, काहीतरी यातलं खोट्यातलं खोटं देणार तुम्ही. हा आणि काय आहे महाराज, हा हे महत्वाचं आहे ना, काहीतरी शिल्लक राहावं आणि मग द्यावं घ्यावं महाराज. काही शिल्लकच राहत नाही ना, व्यापकत्व आहे ना, केवढी उच्च दृष्टी आहे महाराज. आणि दृष्टी प्राप्त व्हायची असेल तर संतांना शरण जायला पाहिजे महाराज. म्हणून असा महात्मा सुदुर्लभ म्हटले महाराज. अशी महात्मे फार दुर्लभ आहेत महाराज. महाराज पुष्कळ आहेत, काय अडचण नाही महाराज, चांगली गोष्ट आहे. सप्त चालल्यात, त्या निमित्तानं आज ना उद्या काहीतरी कार्य होईल. थोडं थोडं का असं ढाळे ढाळे घेतलं तर होईल, नाहीतर मग हे बी नाही नी ते बी नाही, तेल बी नाही तूप बी नाही, संसार बी नाही. काय एवढं करून बी अजून काय पदरात पडत नाही, त्याची कारण काय, एवढं तरी कळावं का नाही. एवढे कळत नाही महाराज. आणि ते अहंकार वाढतो का नाही, तो हाताला पात्र आहे का नाही. शिव मला सांगला आता 52 वारी नो काय, आणि कलचं सांगायला मला, अरे 52 वाऱ्या झाल्या पण अजून टणटणीत आहे, याचं काय कळावं का दादा नको. अरे तू 52 गुरुजी म्हणायचे, रेल्वेचे डबे रोज 3दा जातात आणि 3दा येतात नो काय. गवळ्याच्या म्हशी रोजच चंद्रभागेत आहेत की, चंद्रभागे करिता एक स्नान त्याचे दोष पडते. मग आता इथं आल्यावर चौकशी करायला पाहिजे का नाही, मी स्नान करून आलोय, माझ्याकडे दोष आहे का नाही.
अजून असला तर अजून माझं चंद्रभागेचं स्नान झालेलं नाही. मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन. हे दर्शनाचं फल सांगितलं का नाही? कितवं दर्शन हे? आता तरी बरं काय याचा विचारच नाही मला. आणि त्यांनी सांगितलं क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. विचाराच्या भानगडीचं आमच्याकडे नाही. केलेला घोटाळा होतो महाराज, आणि केलेल्याला फल मिळावं म्हणून त्यांनी हा पाया घालून दिलेला आहे महाराज. संतांनी जो पाया घालला तो बळकट दिलेला आहे महाराज. आणि त्याच्यासाठी विचाराला आत्यंतिक महत्व आहे महाराज. विचारांती निर्णय आहे महाराज. कारण का अविचारानं बंद गळ्यात पडलाय. सगळं जे चाललंय ते अविचारानं आहे महाराज. भक्ती करताना देवाचं स्वरूप तिथे येतात तर कळावं पाहिजे. कर्म करताना कसं कर्म करायला पाहिजे हे कळायला पाहिजे. ध्यानधारणा करताना कसं आहे ते कळायला पाहिजे महाराज. म्हणून हे कळण्यासाठी महाराज संतांचीच आपल्याला भेट घ्यायला पाहिजे. आणि संतांनी जे जे आचरण केले त्या आचरणातनं आपण जाणं अत्यंतिक गरजेचं आहे. सगळ्या संतांचं जर चरित्र बघितलं तुम्ही तर सगळे संत जे आहेत ते ज्ञानोत्तर भक्तीतले आहेत महाराज. बघा तुम्ही कुठेही त्यांच्याकडं शरीराबद्दल किंवा संसाराबद्दल आसक्ती राहिलेली नाही महाराज. का तर हे माया कार्य कळलेलं आहे, मिथ्या आहे, त्यांना कळलेलं आहे. देव तेवढा सत्य आहे, बाकीचं काय आहे ते मिथ्या आहे. आणि जरी दिसलं तर हा सगळा देवच आहे. देवाश्वर त्यांना दुसरी प्रतीती आलेली नाही म्हणा. म्हणून सर्वश्री श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राहो. भक्तवी तोच आहे, भक्तात राजा तोच आहे, आणि ज्ञानी या तोच आहे. आणि आता जी आपली भक्ती आहे ती महाराज सामान्य भक्ती आहे महाराज. भक्ती असावीच महाराज, ही साधन भक्ती आहे. आणि ते प्राप्त झाल्यानंतर साध्य भक्ती जी आहे ती भगवंताला मान्य आहे. म्हणून तिथं सांगितले विश्वची माझे घर 80 मती जायची स्थिर किंवा चर आचर आपण आणि तयावरी पारता माझ्या भजनी असता. तयानी माता म्हणजे भगवंताला देखील. आणि 4 भक्तांची लक्षणं सांगितली महाराज. कोणतो? अर्थ अर्थाती जिज्ञासू आणि ज्ञानी. त्यातला आवडता कोणता? हे भक्त आहेत मला मान्य आहेत, पण खरा आवडीचा भक्त कोणता आहे? ज्ञानी तो माझा आत्मा म्हणले महाराज. सर्वात श्रेष्ठ जर भक्त कोण असेल तर ज्ञानी भक्त आहे. कारण का ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी अनेकाचं कल्याण होते महाराज. तोच तो योग्य मार्गाला लावून देतो महाराज. ज्ञानी भक्त म्हणजे तुम्हाला तारून नेणारी एक नौका आहे महाराज. आणि त्या नौके जर बसलो आपण तर मग आपण सहज पैल तिरेला जाऊ. पण त्यांच्या नावेत बसणं म्हणजे त्यांच्या विचारात येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्यांच्या विचारात जर आपण आलो तर आज ना उद्या आपण ह्या भाऊ नदीच्या म्हणजे जन्ममरणाच्या पैल तिरेला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण असं सातत्यानं चिंतन करणं. मला वाटतं एक सरवडं एक व्यासपीठाचं माहेरघर आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण का सातत्यानं इथं अशी काहीतरी सेवा काहीतरी असे कार्यक्रम होतात महाराज. त्यानिमित्तानं अनेकांच्या सेवा होतात. आणि सेवेतनं थोडं कसं आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं. श्रवण घडत राहतं महाराज. आणि श्रवण घडत जर गेलं तर श्रवणाची माझी मोक्ष असे ऐकता. तुम्हाला स्वतंत्र काय करायची गरज नाही, पण श्रवण झालं तर सगळं तरच आहे का? हा जर तर आहे असं महाराज. झालेली सेवा तुमच्या संतांच्या चरणी. सर्वांचे काय सरवड्याला यावं का वाटते महाराज. आपल्याकडे जे काय गुरुजींनी 4 शब्द वेडी वाकडी त्या काळात दिलेले आहेत महाराज. काय 15-20 वर्ष त्यांच्या समोर बसून ऐकलं महाराज. त्यातला थोडासा उजाळ होतोय. आणि तुमच्यासाठी मी येत नाही दादा करू कर. माझा स्वार्थ म्हणा नाही तर काहीतरी म्हणा. बरोबर आहे. कारण काय हे घरात सांगायला बसलं तर बायको म्हणते तुझं कुणी ऐकून घ्यायचं, तुझं काय ते ठेव झालं. बायका पोरांनी सांगून चालत नाही. का चालत नाही? अधिकारी नाहीत म्हणून. नाहीतर सांगितलं नाही काय? सांगितलं नाही. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्न्या होत्या महाराज. बरोबर आहे ना? हो. त्यांचे ऐश्वर मोठं होतं आणि ज्ञानाचंही ऐश्वर होतं महाराज. कारण का भरपूर तिने मिळवलेलं होतं. मग त्यानं कसं मिळवलं? त्याचं प्रारब्ध आहे. महात्माने तो ज्ञानीने मिळवतोय काय? आणि त्याचं प्रारब्ध आहे ती महाराज. जोपर्यंत त्यांना मिळवायचं प्रारब्ध होतं, भोगायचं प्रारब्ध होतं, पर्यंत त्यांना ती
इच्छा झाली महाराज, त्याची ग्लानी आलीच नाही महाराज. ज्यावेळी प्रारब्ध संपलं त्यावेळी ते ओकारी सगळं वाटलं महाराज, फुंकून टाकलं महाराज, काही त्याची गरज नाही. आणि मग आता ज्ञानाचा मार्ग धरायचा म्हणले, निवांत राहायचं. आणि वाटण्या केल्या महाराज. वाटण्या केल्यानंतर दोघे आहेत म्हणले, माझी एक धनाची वाटणी आहे आणि एक ज्ञानाची वाटणी आहे, बोला कुणाला काय पाहिजे ते. ती खात्याने होती म्हणजे तुझं ज्ञान ठेवता तिकडे, एवढं ऐश्वर्य सोडून काय करायचं म्हणले. आणि मैत्रिणीने सांगितलं, आतापर्यंत तुमचा माझा पती पत्नीचा भाव होता, आता तुम्ही गुरु आणि मी शिष्य. त्यावेळी त्याने उद्गार काढले, मैत्रिणी तू मला अगोदरही आवडत होतीस आणि आता तरी माझी प्रिय झालीस, तुला ज्ञान सांगेन म्हटले. म्हणजे ज्ञानासाठी अधिकार यावा लागतो. तुम्ही सांगितलं तर ते ऐकलं, म्हणजे ऐकलं असला तर सांगावा, त्याचा उपयोग होतोय महाराज, नाहीतर सांगून देखील त्याचा म्हणून अधिकार प्रकरण गाठलं महाराज. आपल्या सेवेत जर आपण तत्पर राहिलो तर सेवेनेच एक दिवस अधिकार वाढत जातो. आणि अधिकार तुमचा वाढला की दादा तुम्हाला महात्म्याला बोलवायची काय गरज नाही, महात्मा सहज तुम्हाला भेटेल. आणि महात्मा भेटला की वस्तू काय कुठनं आणायची नाही, प्राप्ताची प्राप्तीने निवृत्तीची निवृत्ती आहे महाराज. झालेली सेवा तुमच्या चरणी, सद्गुरू चरणी अर्पण करून सेवेला